यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवम् तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजम् नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम। दुर्जन संगमहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। शरणागत दीना दीना शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी राजा राम। करुणा दृष्टी निहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम।
राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बालकृष्ण चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धामा धामा काम क्रोधादिक काम क्रोधादिक जाती निज धामा धामा बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष सारा सार वदविता सद्गुरुराया हो सारा सार सारा सार वदविता सद्गुरुराया मंगलधाम जीवन नरहरी पाया हो मंगलधाम जीवन नरहरी पाया पाया बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बालकृष्ण चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू हो सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू तन्मय होवो मी बलवंता प्रेमे गाऊ गाऊ तन्मय होवो मी बलवंता प्रेमे तन्मय होवो मी बलवंता प्रेमे गाऊ गाऊ बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया
विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी संगे आपुलिया दोषी पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी कोण पाहे त्यांकडे वीर विठ्ठलाचे गाढे कोण पाहे त्यांकडे वीर विठ्ठलाचे गाढे पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी अशुभ तयांपुढे शुभ होऊनिया ठाके अशुभ तयांपुढे शुभ होऊनिया ठाके पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी संगे आपुलिया दोषी पुनीत केले विष्णुदासी पुनीत पुनीत केले विष्णुदासी तुका म्हणे ज्यांनी केली वैकुंठ मेदिनी केली वैकुंठ मेदिनी पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी संगे आपुलिया दोषी पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी केले विष्णुदासी केले विष्णुदासी मनसि वचसि काये पुण्यपीयूषपूर्णाः त्रिभुवनमुपकारश्रेणिभिः प्रीणयन्तः परगुणपरमाणून् पर्वतीकृत्य नित्यं निजहृदि विकसन्तः सन्ति सन्तः कियन्तः भगवान् गोपालकृष्ण अडचणीच्या काळामध्ये द्वंद्वामध्ये चित्ताची साम्यावस्था ही ज्यांची ढळली नाही, मनाचा तोल हा ज्यांचा ढळला नाही, असे हे संत. खरं तर सामान्य आयुष्यातला आपला अनुभव असा आहे की आपण सगळेच जण भंडाऱ्याचा विचार करणारे, पण परमार्थ करायचा तर भंडाऱ्यावरचा विचार करावा लागतो. तसा ह्यांनी केला आणि तिथे जाऊन त्यांनी जी काही साधना, तपस्या, योग, जप, जाप्य जे काही केलं, आजपर्यंत ती साधना नेमकेपणाने आपल्याला शब्दांकित करता आली नाही. अजूनही ते गुपित आहे. आणि कधीतरी असं वाटतं की जरी समजलं तरी देखील आपल्याजवळ इतकं शब्द सामर्थ्य असेल का की त्यांनी नेमकी काय साधना केली हे अचूकपणाने शब्दांकित करता यावं. असे हे
भामचंद्रावरती म्हणजे भंडाऱ्यावर जाऊन बसले आणि जी काही साधना तिथे घडली त्याचा सुपरिणाम म्हणून परेच्याही पलीकडची अभंगवाणी ही प्रसाद स्वरूपात आपल्याला हातात मिळाली. आजही आपण तो प्रसाद अनुभवतो आहोत. असे हे संत. अहो, पंडितांना विचारलं की कृतयुगामध्ये भार्गव राम झाले म्हणजे परशुराम, त्रेतायुगामध्ये दाशरथी राम झाले आणि द्वापार युगामध्ये म्हणाल तर बलराम झाले. आणि खरं सांगू का की त्या युगात हे सर्व राम होते म्हणून खरं तर त्या युगात राम होता. मग प्रश्न असा आहे की या युगामध्ये असं संपूर्ण कल्याणप्रद जे संपूर्ण कल्याण करतील असे कोणी राम नाहीत का? पंडित म्हणाले, अहो आहेत ना, तुकाराम महाराज. तुकाराम महाराज संत श्रेष्ठ जगद्गुरू, ज्यांना संतांचे शिरोमणी म्हणतात, असे तुकाराम महाराज यांचा अधिकार हा मी माझ्या अल्पवाणीनं तरी किती वर्णन करावा. खरं तर संतांचा अधिकार हा पंतांच्या वाणीनेच ऐकावा. स्वात्मानुभव पाहता, स्वात्मानुभव पाहता, तुकया केवळ सखाची जनकाचा. स्वात्मानुभव पाहता, तुकया केवळ सखाची जनकाचा. वैराग्ये डोलविला, वैराग्ये डोलविला, माथा जेणे मुनींद्र सनकांचा. रामा राम राम हरे हरे राम 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 रघुत्तम राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम राम. स्वात्मानुभव पाहता, तुकया केवळ सखाची जनकाचा. अहो, प्रत्यक्ष देहामध्ये असून देहभोगांप्रती ज्यांना लालसा नाही, जे विदेही वृत्तीने राहतात, असे जनक महाराज. अनुभूतीच्या पातळीवरती तुकाराम महाराजांना त्यांचा सखा म्हणलेला आहे. सखा सह किंवा समानम ख्यायते, दोघांमध्येही समानता आहे आणि म्हणून तुकाराम महाराजांना जनक राजांचा सखा असं संबोधलेलं आहे. असा ज्यांचा अधिकार असे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. त्यांचा आज निरूपणासाठी घेतलेला अभंग सहज आठव करू आणि पुढे जाऊ. पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी. कोण पाहे त्यांकडे वीर विठ्ठलाचे गाढे. अशुभ तयांपुढे शुभ होऊन या ठाके. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. महाराज म्हणतात, पुनीत केले विष्णुदासी. खरं तर आपल्या सर्वांच्याच हातून कळत नकळत सदैव कायम पाप हे घडतच असतं. सामान्य माणसं आपण, कारणांची काय कमतरता आपल्याला. खरं तर मी माझं हे तर आहेच. आणि काम क्रोध लोभ मद मोह मत्सर षडविकार हे षडवैरी देखील वस्तीलाच असतात. मग असं जेव्हा आहे तेव्हा पाप हातून का बरं घडणार नाही. ही पापांची मालिका चालू राहते. खरं तर स्वप्नात देखील माझ्या हातून कधीही पाप घडलं नाही, कारण मी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा भोई आहे असं नितांत निश्चयाने सांगणारे पंडित विष्णुपंत बुवा जोग हे एखादे असतात. आपल्याला सर्वांनाच त्यांचं कार्य माहिती आहे की आळंदीमध्ये जी वारकरी शिक्षण संस्था आहे त्याचे संस्थापक, प्रवचनकार, कीर्तनकार, लेखक, खूप मोठं व्यक्तिमत्व. आणि असे हे एखादेच असतात कारण जन्मभराची पुण्याई आणि सात्विक आचरण यामुळे
त्यांच्या ठाई ही विशुद्धता असते. आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या ठाई ही विशुद्धता कशी आणि कुठून यावी? आणि म्हणून आपल्या हातून पाप कर्म ही नित्याचीच असतात. पाप हे घडतच राहतं. खरं तर जो सत्शील असतो, सदाचारी वृत्तीचा असतो, सज्जन असतो, त्याला खरं आपल्या हातून पाप होऊच नाहीये. साधारण अपेक्षा हीच असते किंवा इच्छा हीच असते की आपल्या हातून पापच घडू नये, आणि जरी घडलं तरी त्याचं शुद्धीकरण व्हावं. पण मलानी मनःप्रवृत्ती दूषित होते आणि पापांची मालिका मात्र कितीही थांबवू म्हणलं जाता थांबत नाही, ती चालूच राहते. मग अशा वेळेला आपण काय करतो? कर्मसिद्धांतावर विश्वास असलेली आपण माणसं, सश्रद्ध कर्मसिद्धांतावरती आपला विश्वास आहे आणि ह्यासाठी शास्त्रांनी सांगितलेले असंख्य उपाय हे आपण अवलंबत राहतो. मग आता शास्त्रांनीच सांगितलेले उपाय का? थोडासा कधी मनाचाही उपाय करून बघावा, तसं चालणार नाही. कारण आपण पाप केलेलं आहे किंवा आपल्या हातून ते घडलेलं आहे कळत नकळत, याची जाणीव आपल्याला जरूर आहे. मग आता पाप घडलेलं आहे तर शासन हे होणारच आहे. इथे शास्त्राचा आधार यासाठी घ्यायचा, शासनात त्रायते इति शास्त्रम, आणि म्हणून शास्त्रात जे मार्ग सांगितलेले आहेत ते अवलंबायचे, जेणेकरून पापापासून मुक्तता मिळेल. मग हे मार्ग तरी किती आहेत? बरेच सांगितलेत. यज्ञ, याग, जप, तप, व्रत, वैकल्य, तीर्थयात्रा, दानधर्म, अहो पुष्कळ मार्ग आहेत आणि प्रत्येकाची रीतही वेगळी आहे. या सर्व मार्गांना विरोध नाही बरं, या सर्व मार्गांना विरोध नक्कीच नाही, पण या प्रत्येक मार्गासाठी आपल्याकडून काही ना काही मर्यादा आहेत. आपल्यासारख्या सामान्य जनांची सोय संतांनी फार मोठी छान करून ठेवलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो त्या विष्णुदासांना शरण जा, संतांना अनन्य शरण जा, तिथेच कल्याण होईल. मग पाप राहीलच कसं? संतांच्या ठाई अनन्य शरणता म्हणताना म्हटलंय पुनीत केले विष्णुदासी. मग आता हा पुनीत शब्द थोडा ह्याच्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. पुनाती या धातूपासून आलेला पवित्रार्थ कसा अर्थ? पवित्र करणे, पावन करणे. आपल्या ओळखीचे शब्द कुठलेत? पवमान आहे, पावक आहे. खरं तर शुद्धतेच्या बाबतीत मानदंड समजला जाणारा अग्नी जो पवित्र करून घेतो, जो पावन करून घेतो, त्याला पावक म्हणतात. आणि म्हणून पुनीत केले विष्णुदासी, जेव्हा या संतांना आपण मनोभावे शरण जातो त्यावेळेला ते आपल्याला पावन करून घेतात. हे संत कसे असतात? शांता महांतो निवसन्ति संतो वसन्तवल्लोकहितं चरन्तः तीर्णा स्वयं भीमभवार्णवं जनान् अहेतुनान्यानपि तारयन्तः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. हे संत वसंत ऋतूसारखे असतात, अतिशय शीतल, ज्यांचा स्वभाव हा शांत असतो आणि आपल्याला भवसागर पार करून देतात असे संत. मग अग्नी हा देखील पावन करतोच की. तरी देखील संतांचं महात्म्य काय बरं? संतांचं महात्म्य यासाठी आहे की अग्नी आपल्याला पवित्र करताना आधी ताप देतो आणि मग पापातून मुक्तता देतो. संतांचं मात्र तसं नाही. आपल्या आश्रयाला जे आलेले आहेत ते आधीच संतप्त आहेत, त्यांना आपल्या कृतीचा पश्चाताप झालेला आहे, आपल्या हातून घडलेल्या पापाची जाणीव झालेली आहे. मग ती जाणीव झालेली असो किंवा नसो, संत हे छत्रछायेखालती घेतात भूतकाळामध्ये घडलेलं पाप आणि भविष्यामध्ये पाप घडण्याची प्रवृत्ती, ह्या दोन्ही गोष्टी हे वर्तमानात नाहीसं करतात. आणि म्हणून संतांचं महात्म्य हे अधिक आहे. संतांच्या ठाई ही शक्ती आहे. मग
अशी पापापासून निवृत्ती मिळण्यासाठी किंवा पापापासून सुटका होण्यासाठी शुद्धता ही इतर कुठल्या मार्गांनी नाही का? सांगतात ना, सुभाषितकार सांगतात, गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम तथा दैन्यम हंति साधु समागमः. भगवान गोपाल कृष्ण. गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा. अखिलमशिवम किंवा सर्वमशिवम नहाशमयतु असं गंगेला म्हणावं आणि त्या गंगेच्या आश्रयाला जावं, तिला शरण जावं आणि त्या गंगेने आपली सर्व पापं ही धुवून टाकावीत. सध्या ही गोष्ट आपल्याला काही नवीन नाही, कुंभमेळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे सर्वांना याच्या आधी देखील ही कल्पना आहे आणि आत्ता तर विशेष करूनच आहे. गांगम वारी मनोहारी मुरारी चरणच्युतम त्रिपुरारी शिरश्चारी पापहारी पुनातु माम. इथे देखील पुनातु हा शब्द आहे, पवित्र करून घे. गंगा ही पाप जरूर नाहीसं करते, पण तिथं देखील मर्यादा आहेत. आता गंगेमध्ये स्नान करायचं म्हणजे आपल्याला गंगेपर्यंत जाणं आलं, म्हणजे त्या स्थानापर्यंत जाणं आलं. स्थान महात्म्य भक्ता, जिथे खरंच गंगा आहे तिथे जाऊन ते स्नान करणं आवश्यक, म्हणजे मर्यादा आली स्थानाची. दुसरं असं आहे की गंगेला शैत्य आहे, शैत्य हा तिचा गुण आहे आणि काही जणांना हा बाधक. तसं आपल्याला सगळंच बाधक म्हणा. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, कुठलाही ऋतू आला की आपल्याला बाध हा होतोच. जे काही सोयीस्कर आपल्याला नाही त्याचा सदैव आपल्याला बाध आहे, पण तरी या शैत्याचा विशेष करून बाध. आणि म्हणून गंगेनी पापक्षालन करावं याला देखील मर्यादा आहे. सामान्य अनुभव तर असा आहे की गंगेमध्ये आपण एकदा स्नान करून बाहेर आलो की साधारणतः पुन्हा पाप करण्याचं लायसन्स रिन्यू केल्यासारखे आपण सगळेजण वागतो. आणि म्हणून गंगा ही पूर्णत्वाने पाप नष्ट करू शकत नाही. जरी पाप नष्ट केलं तरी पाप करण्याची प्रवृत्ती नष्ट करू शकत नाही. ठीक आहे, पापाची चर्चा तर झाली, मग तापाचं काय? सुभाषितकार म्हणतात, अहो चंद्राकडे जा, सुधाकर आहे तो, अमृता समान असा तो चंद्र, तो करेल ना ताप दूर. खरंय, चंद्र ताप दूर करेल, पण जर ताप दूर करायचं म्हणलं तर रात्र होईपर्यंत वाट बघावी लागेल, चंद्राचा उदय होईपर्यंत तरी वाट बघावी लागेल. म्हणजे वेळेची मर्यादा आलीच इथेही. सगळं काही सहज साधं असं आपल्याला शक्य नाही आहे. आणि ज्या चंद्राचा आश्रय हा ताप नष्ट करण्यासाठी करावा, खरं तर तो चंद्रच पुराणातल्या वर्णनानुसार पापी प्रवृत्तीचा आहे. त्या चंद्राला क्षय वृद्धी हा विकार आहे. आता ह्या चंद्राला दोषाकर म्हणतात, म्हणजे दोन्ही अर्थाने आपण बघू शकतो. दोषा म्हणजे रात्र, ती जो घेऊन येतो किंवा ती जो करतो असा चंद्र, आणि दोषांचा आकर म्हणजे अनेक दोष त्याच्या ठायी आहेत, त्याचा साठा आहे. मग असा जो चंद्र आहे तो आपला ताप नष्ट कसा करेल? एखाद वेळेला मानसिक ताप, शारीरिक ताप हा काही अंशी कमी होणं देखील शक्य आहे, पण अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक ताप हे मात्र चंद्र देखील नष्ट करू शकत नाही. हे झालं पाप आणि ताप याबाबत. आता दैन्य, पुष्कळ प्रकारचं दैन्य हे आपल्याकडे असतं. सर्वसाधारणतः सांपत्तिक परिस्थितीवरनं दैन्य मोजण्याची फुटपट्टी जरी असली तरी देखील काही दैन्य ही आपल्या लक्षात येत नाहीत. जसं की बुद्धिविषयक दैन्य असतं, आरोग्यविषयक दैन्य असतं, अध्यात्मविषयक दैन्य, पुष्कळ प्रकारची दैन्य आहेत. सुभाषितकार म्हणतात, दैन्यच दूर करायचं आहे ना, मग कल्पतरूचा आश्रय करा. कल्पतरूचा आश्रय केल्याने हे दैन्य जरूर दूर होईल. पण मग कल्पतरूला देखील मर्यादा नाहीत का?
पुष्कळ प्रकारच्या मर्यादा आहेत. खरं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कल्पतरू ही मुळात काल्पनिक गोष्ट आहे. आज आपण सगळेजण म्हणतो, पण आजपर्यंत कधी कोणाच्या प्रत्यक्ष प्रत्ययाला आलेली नाही. कल्पतरू हा कोणी बघितलेला नाही. त्यामुळे गोष्ट ही काल्पनिक, वस्तू ही काल्पनिक आहे. त्या कल्पतरूच्या तळाशी बसून आपण काही याचना करावी, ती याचना पूर्ण देखील होईल. पण एका वेळेला पूर्ण झालेली याचना ही किती काळ टिकेल? पुन्हा काही गरज पडेल किंवा न पडेल याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. पुन्हा जर काही गरज पडली तर पुन्हा याचना ही आहेच. म्हणजे एकदा जरी इच्छापूर्ती झाली, एकदा जरी हे दैन्य लांब गेलं, तरी देखील शाश्वत परिणाम त्याचा नाही. दुसरं असं की आपल्या मनातलं ओळखून आपल्याला ज्याची कमतरता आहे हे हा कल्पतरू कधीही आपल्याला देत नाही. त्याच्याजवळ मागावं लागतं, तेव्हा ते आपल्याला मिळतं. मनातलं ओळखून आपल्याला काही प्राप्ती होईल ही शक्यता देखील कल्पतरूच्या बाबतीत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट की कल्पतरूच्या तळाशी जो जो कोणी बसून जी जी काही इच्छा करेल त्या प्रत्येकाला कल्पतरू त्याची इच्छा पूर्ण करून देतो. पण ही कल्पतरू इच्छा पूर्ण करत असताना त्याचा अधिकार काय, त्याची साधना काय, पात्र अपात्र या प्रकारचा कुठलाही विवेक कल्पतरूजवळ नाही. याचाच अर्थ पूर्णत्वाने आत्मविषयक उद्बोध होण्यासाठी, हे दैन्य दूर जाण्यासाठी आपण कल्पतरूचा आश्रय केला तरी देखील ते पुरेसं नाही. मग गंगेचा आश्रय केला की पाप नाहीसं होतं, चंद्राचा आश्रय केला की ताप नाहीसा होतो, आणि कल्पतरूचा आश्रय केला की दैन्य नाहीसं होतं. सुभाषितकार म्हणतात की ह्या तीनही गोष्टी एकाच ठिकाणी एकाच वेळेला जे पूर्ण करू शकतात असे संत आहेत, आणि म्हणून त्यांच्या आश्रयाला जा. अहो, लौकिक गोष्टींसाठी आपण अनेक आश्रय करतो, पण अलौकिक अशी काही जर गोष्ट आपल्याला हवी असेल तर संतांच्या आश्रयाखेरीज ती आपल्याला कुठेही मिळणं शक्य नाही. आणि मग जर अशी अलौकिक गोष्ट ही एकाच ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असेल तर आपण संतांचा आश्रय का करू नये? सध्या मॉल संस्कृती ही सगळ्यांच्या फार आवडीची आहे. मॉलमध्ये सर्व प्रकारची सोय असते. बघायला गेलं तर गृहिणींची घरगुती खरेदी होते, पुरुष मंडळींसाठी देखील काहीतरी असतं, लहान मुलांसाठी खास करून खेळण्याची सोय ज्याला झोन म्हणतात तो देखील उपलब्ध आहे. वरून वाहनांची चिंता नाही, प्रशस्त पार्किंग, पैसे वगैरे दिलेले असतात, आत देखील भरपूर सोयी असतात. आणि म्हणून ह्या सगळ्या सुविधा जिथं एकत्र आहेत ती मॉल संस्कृती आपल्याला जवळची वाटते. लौकिकासाठी इतके प्रयत्न, तर मग जन्माचं कल्याण करणारे, जीवाचं कल्याण करणाऱ्या ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला एकाच ठिकाणी मिळाल्या तर ते भाग्य हे किती बरं असेल. आणि म्हणून सुभाषितकार म्हणतात की प्रत्येकाचा स्वतंत्ररित्या आश्रय करण्याऐवजी संतांचा आश्रय करा, तिथे जास्त पुण्यप्राप्ती आहे. आता ही थोडीशी वैचारिक पातळीवरची उदाहरणं झाली. आपण सगळेजण भारत देशामध्ये राहतो, दंड संविधान पाळतो, म्हणजे कायदा आहे, कायदा सुव्यवस्था हे शासनमान्य आपल्यावरती शासन आहे. मग हे जेव्हा सगळं आहे, आपल्याकडून एखादा अपराध घडला, गुन्हा घडला, चूक झाली कुठल्याही प्रकारची, तर कायद्याकडून आपल्याला शासन आहे. म्हणजे व्यवस्था कशी आहे की कायद्याकडून शासन आहे, मग ती शिक्षा भोगता भोगता जर मधल्या वेळेमध्ये उपरती झालीच तर काहीतरी परिवर्तन घडू शकतं. म्हणजे ताप हा आहेच, पापापासून निवृत्ती व्हायची तर ताप हा आहेच. संतांचं मात्र असं नाही आहे. आधी पापनिवृत्ती आणि मग ती पुन्हा होऊच नये, घडूच नये असा चित्तामध्ये बदल हा संतांच्या सहवासाने शक्य आहे. आणि म्हणून
तुकाराम महाराज म्हणतात, पुनीत केले विष्णुदासी संगे आपुली या दोषी. अहो, सहवास कुणाचा आहे, संग कुणाचा आहे, हे देखील फार महत्त्वाचं आहे. धुळीनं जर पाण्याचा आश्रय केला तर ती तळाला बसते, शांत होते. आणि त्याच धुळीनं जर वाऱ्याचा आश्रय केला तर वाऱ्यावरती भिरभिर भिरभिर उडत अधिक उन्मत्त होते. आणि म्हणून संग हा अधिक महत्त्वाचा आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज, फक्त तुकाराम महाराजच असं नाही, पण सर्व संत आपल्याला सांगतात की संतांचं अनुसरण करा. अनुकरण आणि अनुसरण याच्यामध्ये फरक आहे. संत जे वागतात, त्यांचं ज्या प्रकारचं आचरण असतं, ते आपल्याला जो बोध देतात त्या मार्गाचं अनुसरण करावं. हा संतांचा महिमा. स्वरूपानंद महाराज काय म्हणतात, सदा संतांपाशी जावे, सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. स्वरूपानंद महाराज म्हणतात, सदा संतांपाशी जावे, सदा संतापाशी जावे. 2 वेळेला म्हणले, याचं काहीतरी खास कारण आहे. संतांपाशी जावे म्हणजे संतांच्या जवळ जावं, कारण त्यांच्या दर्शनाने देखील पुण्य आहे. आणि म्हणून संतांच्या जवळ जावं. आणि दुसरं असं सांगितलंय की आपण ह्या सगळ्या मोहमाया रूप संसारामध्ये राहतो. आपल्याला आसक्ती असणारच आहे, ओढही असणारच आहे, अनेक बंध हे आपल्याला बांधून घालणारच आहेत, अनेक पाश त्यांच्याकडे ओढणार आहेत. मग जर पाशात अडकायचंच आहे तर ते संतांच्या पाशात अडकावं, म्हणजे निदान कल्याणाची तरी हमी आहे. म्हणून स्वामी महाराज म्हणतात, सदा संतांपाशी जावे आणि सदा संतापाशी जावे. आपण बरोबर ह्याच्या विरुद्ध करतो, आपण संतापाशी जातो. आपल्याला अनर्थ मालिका माहिती असते. कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः. हे सगळं माहिती असतं, तरी देखील हा संताप आपल्याला सोडवत नाही. पापांचा ताप आणि हा संताप, दोन्हीही गोष्टी संत एकमेव असे आहेत की जे दूर करतात. अहो, प्रत्यक्ष भगवंताचं वचन आहे. भगवद्गीतेत ते म्हणतात, मय्यासक्त मनाः पार्थ. आसक्ती असणारच आहे, ती राहणारच आहे. मग इतर कुठल्याही विषयाच्या ठिकाणी आसक्त होण्यापेक्षा माझ्या ठिकाणी हो ना आसक्त. मयी आसक्त मनाः, माझ्या ठिकाणी आसक्ती ठेव. आणि त्यामुळे कदाचित तुझी उपासना झाली, तुझा अधिकार वाढला, तर मीही म्हणेन भक्तोसी मे सखा चेती. संतांचं हे महात्म्य असं सर्व संतांनी आपल्याला हे सांगितलेलंच आहे. पण रामदास स्वामी महाराज देखील आपल्याला हेच सांगतात की या संतांच्या आश्रयाला गेलं ना की काय होतं म्हणून सांगायचं. पाप ताप दैन्य जाय उठा उठी हो, पाप ताप दैन्य जाय उठा उठी. राहलिया भेटी हरिदासांची, राहलिया भेटी हरिदासांची. पाप ताप दैन्य जाय उठा उठी हो. राहलिया भेटी हरिदासांची, राहलिया भेटी हरिदासांची. ऐसे बळ नाही आणि कांचे अंगी, ऐसे बळ नाही, ऐसे बळ नाही, ऐसे बळ नाही आणि कांचे अंगी. तपे तीर्थे व्रते दाने जगी हो. पाप ताप दैन्य जाय उठा उठी हो. पाप ताप दैन्य, पाप ताप दैन्य जाय उठा उठी.
जाहलिया भेटी हरिदासांची, जाहलिया भेटी हरिदासांची. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, जाहलिया भेटी हरिदासांची. हरिदास म्हटलेलं आहे, इकडे तुकाराम महाराज विष्णुदास म्हणतायत. यांची भेट घडली मात्र पाप ताप दैन्य जाय उठा उठी. आणि ऐसे बळ नाही आणिकाचे अंगी. बाकी इतर कुठलेही उपाय तुम्ही आचरणात जरी आणले तरी जे बळ संतांच्या ठिकाणी आहे ते अन्य कुणाच्याही ठिकाणी नाही. वामन पंडितांना कोणीतरी विचारलं, संताप हा शांत कशा प्रकारे? संताप हा शांत कशा प्रकारे? अहो ताप आहेच, त्याच्यातून घडणारा संताप हा आहेच. वामन पंडितांनी तेवढेच शब्द उचलले, फक्त थोडा फरक थांबण्याचा केला. ते म्हणाले, संताप हा शांत कशा प्रकारे? संतांना पहा, ते कसे शांत आहेत, त्यांची काय साधना आहे, त्यांचा काय अधिकार आहे, त्यांचं काय आचरण आहे, ते काय सांगतायत याच्याकडे लक्ष द्या. ते जर दिलं तर कल्याण होण्यापासून आपल्याला कुणी रोखू शकत नाही. पुनीत केले विष्णुदासी. हे संत कसे आहेत बरं? छायावंतो गतव्याला स्वारोहा फलदायिनः, मार्गद्रुमा महांतश्च परेषामिव भूतये. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. छायावंतो गतव्याला स्वारोहा फलदायिनः. छायावंत म्हणजे ज्यांची भरपूर सावली आहे, गतव्याला म्हणजे ज्यांच्यापासून साप लांब गेलेले आहेत. वर करणी बघता हे झाडाचं म्हणजे रस्त्यावर जी दुतर्फा झाडं आहेत त्यांचं वर्णन आहे. सध्या दृश्य दुर्मिळ आहे, पण तरी देखील बऱ्याच ठिकाणी आजही हे बघायला मिळतं. छायावंतो गतव्याला स्वारोहा फलदायिनः. सतत तिथं वर्दळ आहे, त्यामुळे सापांचं वास्तव्य तिथे नाही. घनदाट अशी सावली आहे. मार्गद्रुमा महांतश्च परेषामिव भूतये. अहो संत देखील असेच आहेत म्हणतात. संत हे देखील असेच आहेत, कारण ते आपल्या छत्रछायेखालती, कृपेच्या छायेखालती जो कोणी शरण आलेला आहे त्याला घेतात. त्यांच्या आश्रयाला गेलं की काम क्रोध नावाचे जे सर्प असतात ना, ते लांब निघून जातात. आणि केवळ दुसऱ्याचं कल्याण हा एकमेव उद्देश. परेषामिव भूतये. इतर लोकांचं कल्याण हाच संतांचा उद्देश, आणि म्हणून त्यांना विष्णुदास म्हणलेलं आहे. आता या विष्णुदास शब्दाचं देखील औचित्य आहे ना. फक्त संतांच्या आश्रयाला जा, महात्म्यांच्या आश्रयाला जा असंही सहज म्हणता आलं असतं, पण इथे विष्णुदास या शब्दाची योजना केलेली आहे. स्थल काल देश शून्य असा जो भगवंत आहे, व्यापनोती किंवा वेवेष्टी ती विष्णू, त्या विष्णूचे जे दास होऊन राहिलेले आहेत, त्याचं दास्यत्व जे पत्करून राहिलेले आहेत, त्यांचं महात्म्य हे कुणामुळे आहे? दासाचं सामर्थ्य किंवा दासाचं महात्म्य हे स्वामी कारणे करून असतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे भोई, तुकाराम महाराजांच्या पालखीचे भालदार चोपदार, रिंगण सोहळ्यामध्ये धावणारे अश्व, भालदार चोपदार अश्व भोई यांना महत्त्व आहेच, पण ते कोणाचे आहेत याला अधिक महत्त्व आहे, आणि म्हणून त्यांचं महात्म्य आहे. दासाचा महिमा, भक्ताचा महिमा हा स्वामी कारणे करून असतो, आणि म्हणून जे अशा विष्णूचे दास आहेत त्यांचं या भूतलावरचं सामर्थ्य काय आहे? अहो प्रत्यक्ष भगवंताच्या मूर्ती. संत प्रत्यक्ष भगवंताच्या मूर्ती, आणि म्हणून त्यांना विष्णुदास म्हटलेलं आहे. विष्णुदास म्हणजे श्रीहरी, ज्या संतांनी
या श्रीहरीचा ध्यास घेतला आणि म्हणून श्रीकडे फार त्यांनी लक्षच दिलं नाही. खरं तर ते हरीच्या पाठीमागे गेले, श्री ही आपोआप हरीच्या पाठीमागे आली. फक्त शब्दशः नव्हे बरं का, फक्त शब्दशः नव्हे, म्हणजे हरीच्या पाठीमागे फक्त श्री लावलं आणि श्रीहरी झालं असं नाही, तर त्या मानिनीनं स्वतः वरलेलं आहे. त्या श्रीचं देखील हरण या श्रीहरीनं म्हणजे या विष्णूनी केलेलं आहे. मानिनीचा मान देखील जिथं संपला, इतकं सामर्थ्य ज्या विष्णूचं, त्या विष्णूचे आम्ही दास, म्हणून विष्णुदास या पदाला महत्त्व आहे. तुकाराम महाराज पुढे काय सांगतात? पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी, कोण पाहे तयांकडे, वीर विठ्ठलाचे गाढे. आता ह्या संतांचा स्वभाव जर आपण बघितला तर अतिशय शांत, सौजन्यपूर्ण, अतिशय कनवाळू असा स्वभाव. मग या संतांना विठ्ठलाचे गाढे वीर का बरं म्हणलेलं आहे? या संतांना वीर म्हणलेलं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, त्यातल्या काही धर्म, अर्थ, काम, मोक्ष, 4 पुरुषार्थ आपल्याला माहिती आहेत. हे धर्म, अर्थ आणि काम हे जे पुरुषार्थ आहेत, हे सामान्य माणसं आपण आपल्यासारखी काही ना काही प्रयत्नांनी का होईना एक वेळ प्राप्त करून घेऊ शकतो. पण मोक्ष हा जो पुरुषार्थ आहे, जो सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, तो केवळ त्याची हमी ही केवळ संत देतात. त्यांनी मोक्षाला देखील आपलंसं करून घेतलेलं आहे. ही जी मोक्षश्री त्यांच्याकडे आहे, हा पुरुषार्थ केवळ आणि केवळ त्यांचा आहे, म्हणून ते वीर आहेत. प्रश्न आपल्याला कायम पडतो, संतांकडे कुठलं वैभव आहे? संतांकडे असलेलं वैभवच हे आहे की मोक्षरूपी संपदा, हेच त्यांचं वैभव आहे आणि म्हणून ते विठ्ठलाचे गाढे वीर आहेत. वीर विठ्ठलाचे गाढे असं म्हणताना आपल्याला आजपर्यंतचा महाराष्ट्राचा किंवा भारतवर्षाचा इतिहास माहिती आहे. आजपर्यंत अनेक आक्रमणं आपल्यावर झाली, अनेक वेळेला परचक्र आली, पण त्या परचक्रामध्ये देखील प्रतिकूल परिस्थिती असताना ज्या संतांनी आज आपली ही संपन्न परंपरा, जी सनातन परंपरा आपल्यापर्यंत आलेली आहे, ती मोठ्या निष्ठेने सांभाळली, त्याचं आचरण केलं, अतिशय निर्भयपणे परचक्र असून देखील त्याला तोंड देत ही परंपरा त्यांनी जपली, वाढवली आणि म्हणून आजपर्यंत अत्यंत विशुद्ध पद्धतीनं ती परंपरा आपल्यापर्यंत येतेय. आज आपल्याला त्याचा कृपाप्रसाद मिळतोय, तो या कारणासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील ही पद्धती टिकवण्याचं सामर्थ्य हे फक्त वीरांकडे असतं आणि म्हणून वीर विठ्ठलाचे गाढे. अशुभ तयांपुढे शुभ होऊन या ठाके. कुठलीही अशुभ अशी गोष्ट ही या संतांच्या बाबतीत होऊच शकत नाही, किंबहुना अशुभाची सावली देखील पडू शकत नाही. समर्थ रामदास स्वामी देखील आपल्याला सांगतात, श्लोक सर्वांनाच माहिती आहे, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी कारणे करून सामर्थ्य हे आहे की समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. मग हे सामर्थ्य वीरांकडेच असतं, म्हणून वीर विठ्ठलाचे गाढे म्हटलेलं आहे. संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात, अशुभ तयांपुढे शुभ होऊन या ठाके. अशुभाची सावली आधी संतांवर पडतच नाही. आणि जरी अशुभ काही घडलं किंवा अशुभ परिस्थिती ही भोवताली असली तरी देखील मनाची साम्यावस्था टिकवून ठेवून आपल्या चित्ताला
त्याचा इतकाही स्पर्श होऊ न देता चित्ताचं शुभ असणं हे कसं टिकवायचं संतांच्या चरित्रातनं आपल्याला शिकायला मिळतं. आणि यासाठी संतांना अनन्य शरण जायचं आहे. अशुभ तयांपुढे शुभ होऊन या ठाके. सुभाषितकार म्हणतात, विकृतींनैव गच्छन्ति संगदोषेण साधवः आवेष्टितं महासर्पैश्चन्दनं विशायते. विकृतींनैव गच्छन्ति, जेव्हा आपल्याला चांगला संग प्राप्त होतो, आपली संगत जेव्हा चांगली असते तेव्हा त्या मनामध्ये विकृती कधीही उत्पन्न होत नाही. अशुभ तयांपुढे शुभ होऊन या ठाके. अहो, मलय पर्वतावरती चंदनाला महासर्पाचा, अत्यंत विषारी असा महासर्पाचा जरी वेढा असला तरी देखील शीतलता प्राप्त करण्याचा चंदनाचा गुण ते सोडतं का? त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला साधूंचा संग प्राप्त होतो आहे त्यावेळेला विकृती ही कुठल्याही प्रकारची आपल्या मनामध्ये उद्भवू शकत नाही. तुकाराम महाराज हाच आशय सांगतायत. अशुभ तयांपुढे शुभ होऊन या ठाके. अहो, हे संतांचं महात्म्य आम्हाला सर्वांनाच समजलं. पृथ्वी तलावरचे भगवंताचे अवतार, भगवंताचे अंश असे संत, संतप्त जगाला आपल्या छत्रछायेखालती घेऊन त्याचा ताप निवारण करणारे आणि कल्याण करणारे असे संत. पण हा अधिकार आम्ही ओळखावा तरी कसा? हा अधिकार ओळखण्यासाठी तुकाराम महाराज एक खूण सांगतात. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. मेदिनी म्हणजे पृथ्वी, की जी विष्णूची पत्नी आहे असं म्हटलं जातं. ज्यांच्या केवळ अस्तित्वानी, ज्यांच्या असण्यानी, ज्यांच्या नामस्मरणानी, ज्यांच्या उपासनेनं, ज्यांच्या सत्तेनं या पृथ्वी तलाला देखील इतकं महत्त्व प्राप्त झालेलं आहे, इतकं पावित्र्य प्राप्त झालेलं आहे की त्याची तुलना कुणाशी केलेली आहे? वैकुंठाशी. म्हणजे तो जो वैकुंठ लोक आहे ना, तो या संतांमुळे प्रत्यक्ष या भूतलावर अवतरलेला आहे. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. मग आपल्या फक्त असण्यानी जनमानसावरती उपकार करून जर पृथ्वीला वैकुंठासारखं एकरूपत्व येत असेल, इतकं महात्म्य प्राप्त होत असेल, तर अनन्य शरण आपण गेलो तर आपल्या आयुष्याला वैकुंठाप्रत पोचवण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे नक्कीच आहे. त्यांच्या ठाई हे सामर्थ्य आहे. आणि याचसाठी तुकाराम महाराज सारखं सांगता आहेत की पुनीत केले विष्णुदासी. अहो, हे जे संत आहेत ना, हे असं पावन करून घेतात आणि म्हणून त्यांच्या आश्रयाला जा. सूत्र श्लोकामध्ये देखील हा आशय व्यक्त केलेला आहे. मनसी वचसी काये पुण्य पीयूष पूर्णाः. म्हणजे मनानी, वाणीनं, कायेनं. आता खरं तर संतांचं शरीर हा बोलण्याचा विषय नाही, तेही शुभचिन्हांकित असतं, पण इथे तो संदर्भ नाही. पण शरीराने, वाचेनं आणि मनाने सत्कर्म रूप असं जे अमृत आहे त्यांनी पुरेपूर भरलेले असे जे संत आहेत, त्रिभुवनमुपकार श्रेणीभिः प्रीणयन्तः. त्रिभुवनावरती उपकार करण्यामध्येच ते कायम रत आहेत, त्यामध्येच आनंद मानतात. इतकंच काय, परगुण परमाणून पर्वती कृत्य नित्यम. दुसऱ्याचा जो छोटासा जरी गुण आहे तो पर्वता समान मानावा, त्याचं महात्म्य वाढवावं आणि स्वस्वरूपामध्ये निजहृदि विकसंतः संती संतः कियंतः. स्वतःमध्ये रत राहावं. स्वतःमध्ये म्हणजे स्वार्थाने नव्हे. त्यांनी स्वस्वरूप ओळखलेलं आहे आणि म्हणून यथार्थतेनं ज्याला जाणलेलं आहे त्याच्या ठाई एकरूप राहावं. असे हे महात्मे, असे हे संत किती बरं असतात. संती संतः कियंतः म्हणजे खूप कमी असतात. असे सामर्थ्य असणारे हे संत, त्यांच्या आश्रयाला आपण जावं आणि जन्माचं कल्याण करून घ्यावं. हा आशय तर व्यक्त केलेलाच आहे, पण
याच पंक्तीमध्ये असंच पुनीत करण्याची परंपरा ज्यांनी पुढे चालवली असे विष्णूचे अंश, जे भूपती, राजाला विष्णूचा अंश म्हणतात कारण तो प्रतिपाळ करतो, सांभाळ करतो. आणि म्हणून असा जो भूपती आहे, जो या विष्णू दासांचा पण दास होऊन राहिला, या विष्णू दासांचं दास्यत्व अत्यंत नम्रतेनं स्वीकारून राहिला, राजवस्त्र अंगावर असताना देखील मन आणि बुद्धी यांची साम्यावस्था राखली. प्रत्यक्ष संसारामध्ये असताना देखील भोगलालसेपासून लांब राहिले आणि या संतांपासून चालत आलेली पुनीत करण्याची परंपरा ही आपल्या धाडसाने पुढे नेली आणि त्याचे परिणाम पुढे अनेकांच्या अनुभवाला आला. हे सर्व कसं झालं, याचा सुपरिणाम काय झाला हे आपण आख्यान भागामध्ये बघू. पण तत्पूर्वी संत तुकाराम महाराजांनी पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये सांगितलेलं आहे, पुनीत केले विष्णू दासी, संगे आपुलिया दोषी. पुनीत केले विष्णू दासी, संगे आपुलिया दोषी. पुनीत केले विष्णू दासी, संगे आपुलिया दोषी. कोण पाहे तयांकडे, वीर विठ्ठलाचे गाढे. कोण पाहे तयांकडे, वीर विठ्ठलाचे गाढे. पुनीत केले विष्णू दासी, संगे आपुलिया दोषी. पुनीत केले विष्णू दासी, संगे आपुलिया दोषी. अशुभ त्यांपुढे शुभ होऊनिया ठाके. अशुभ त्यांपुढे शुभ होऊनिया ठाके. तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी. तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी. पुनीत केले विष्णू दासी, संगे आपुलिया दोषी. पुनीत केले विष्णू दासी, संगे आपुलिया दोषी. पुनीत केले विष्णू दासी, संगे आपुलिया दोषी.
दुःख हरणे जन्माचे दुःख हरणे जन्माचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे
हरणे जन्माचे दुःख हरणे जन्माचे दुःख हरणे जन्माचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे रामी रामदास भीमरूपी म्हणूया, नंतर भगवंताचं नाव आणि आख्यान भागाकडे वळू. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती मनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकला उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदांतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचलीला हो आवेशे लोटला पुढे काळाग्नी कालरुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे मायली नेणो आवळे गंधपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाला गृढी नाटिल्या बळे उच्चते मुरडिले माथा केळी कुंडले वरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किण किण नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंत्राग्नी सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणला मागुता गेला आला गेला मनोगती मनासी डाकिले मागे गतीसी तुलना नसे अणुपासो ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुलना कोठे मेरु मंदार कुठे ब्रह्मांडा भोगते वेढे वज्रगुच्छे करू शके तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढला वाढता वाढे भेटिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया
भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने मेघरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो विसंदेहो संख्या चंद्रकला गुणे रामदासी अग्रगण्यो कपिकुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदास कृतं संकट निरसनं श्री मारुती स्तोत्रं संपूर्णम्. भगवंताचं नाव घेऊ आणि आख्यान भागाकडे वळू. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. पंढरीनाथ महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. महर्षी वेदव्यास मुनी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. अंगावर घनघोर संग्रामाच्या खुणा दिसत होत्या. सर्वांगावरती जखमांचे व्रण, रुधिर गळत होतं. अहो काही ठिकाणांमधून तर रक्त वाहून वाहून ते सुकून जाईल अशी अवस्था झालेली होती. सर्व शरीरावरती अशी चिन्ह दिसत होती, ही घनघोर संग्रामाची चिन्ह. आणि पायामध्ये साखळदंड होते, दंडाला काढण्या बांधलेल्या होत्या. आणि असा हा आत्ता जरी कैदी असेल तरी देखील खरा तो खानदानी वीर, त्या वीराच्या चालण्यामध्ये देखील अदब होती, त्याच्या बोलण्यामध्ये जरब होती आणि बघण्यामध्ये एक भेदकता होती. असा हा मूळचा खानदानी सरदार, असा हा वीर आत्ता जरी कैदी असला तरी त्या दरबारामध्ये ताठ मानेनं नजरेला नजर देत उभा होता. सर्वांगाला जखमा झालेल्या आहेत, पण तरी चेहऱ्यावर भीतीचा लवलेश मात्र नाही. एवढीशी देखील भीती त्याच्या चेहऱ्यावर नाही. पण आपल्या स्वकीयांनीच घात केला, आपल्या स्वकीयांनी घात केला याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर जरूर दिसतंय. पण असं म्हणतात ना की वीर हे आपल्या शरीरावरचे वण दाखवतात पण मनावरचे वळ दाखवत नाहीत. आणि हे मनातलं दुःख लपवून देखील त्याच्यावर मात करून हा ताठ मानेने उभा आहे. पळस फुलावा तसा लाल 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 बुंद चेहरा, डोळे लाल भडक झालेले, संपूर्ण अंग थरथरतंय. पण हा वीर हा खरंच होता तरी कोण? शिरवळ गावाजवळ भेटले बंदुकी त्यासी समर दाटले. शिरवळ गावाजवळ भेटले बंदुकी त्यासी समर दाटले. साबाजीने मुधोजी वरते जगदेवाने बजाजी भवते. साबाजीने मुधोजी वरते जगदेवाने बजाजी भवते. समशेरीचा उठाव केला मुधोजी क्रोधे खवळून आला. मुधोजी क्रोधे खवळून आला. मुधोजी क्रोधे खवळून आला. दूर सुताने झुलवित नेला.
दूर सुताने झुलवित नेला, कुणी न मागे साह्या त्याला, दूर सुताने झुलवित नेला. लगट करो मी मग वृद्धाला, धारा तीर्थी लोटून दिधला, धारा तीर्थी लोटून दिधला, धारा तीर्थी लोटून दिधला. असा हा शिरवळ गावाजवळ भला मोठा रणसंग्राम झाला होता, युद्ध झालं होतं. आणि खरं तर मुधोजी राजे निंबाळकर हे जे फलटणचे सरदार होते, यांच्या पुत्रांमध्ये आणि त्यांच्यामध्ये लढाई झाली होती. दुर्दैव आपलं असं आहे की फितुरीचा किंवा गृहकलहाचा शापच आपल्याला मिळालेला आहे आणि त्यामुळे सावत्र भावांमधल्या गृहकलहाचं निमित्त झालं. आणि मुधोजी राजांना जी 4 अपत्य होती त्यापैकी जे 3 पुत्र होते, साबाजी, जगदेव आणि बजाजी, यांच्यामध्ये युद्ध झालं. जे होऊ नये ते झालं. मुलांच्या हातून वडिलांचा वध झाला आणि या 2 भावांनी या बजाजीला, जो सगळ्यात लहान होता, त्याला दोरखंडाने बांधलं, दंडामध्ये काढण्या घातल्या, साखळ दंडाने जेरबंद केलं. बंधनाती ती बंधू म्हणतात. या भावांनी पण खरंच बांधून घातलं, पण प्रेमाच्या बंधनात नव्हे बरं. हे असं साखळ दंडांनी जखडलं आणि देहदंड देण्यासाठी आता विजापूरच्या आदिलशहाकडे त्यांना नेण्यात येतंय. आज देखील हा संग्राम जिथे झाला त्या शिरवळ गावाजवळ बापमारीचा वड म्हणून ती जागा प्रसिद्ध आहे. आजही आपल्याला ती बघायला मिळते. अतिशय वाईट अशी घटना, पण असा हा वीर आता आदिलशहाच्या नजरेला नजर देत त्या दरबारामध्ये उभा आहे. आदिलशहा देखील बघतोय. तरुण रक्ताचा तडफदार वीर असा हा बजाजी, पण आज मात्र माझ्या पुढे कैद होऊन उभा आहे. आदिलशहा अतिशय खुश झाला आणि आपली दाढी कुरवाळत त्यांनी विचारलं, देखो अब कैदी तो तुम हमारे हो, अब तुम हमारे कैदी हो, जो हम करेंगे वही आपका होगा. धर्म बदल दो, कुछ कमी तो ना रहेगी. आबाद ही आबाद हो जाओगे. अगर जान चाहते हो तो धर्म बदल दो. धर्म बदल कर. जर जीवाची पर्वा असेल तर हा धर्म सोड आणि आमच्या धर्मात ये, आमचा हो. हे उद्गार ऐकले मात्र कानामध्ये गरम शिसं ओतावं अशा वेदना त्या बजाजीला झाल्या आणि तडफदारपणे त्याने उत्तर दिलं, धर्मांतर, धर्म बदल या जन्मात शक्य नाही. मेलो तरी 72, पण या जन्मामध्ये कधीही माझा हिंदू धर्म सोडणार नाही. अहो, तुम्हाला इमान हवं असेल तर मी जिथे उभा तिथे माझं इमान ठेवलंय. मी जिथे चाकरी करीन त्या ठिकाणी माझा प्रामाणिकपणा गहाण राहिला असं समजा. इमान ठेवणारी माणसं आम्ही. इमान राखायला आम्हाला शिकवावं लागत नाही आणि त्यासाठी धर्मांतर करायची काय गरज. शक्य नाही. मी धर्मांतर करणार नाही. आदिलशहाला अतिशय अनपेक्षित असं उत्तर मिळालं आणि इकडे बजाजीची छाती ही पराक्रमानं फुलून जाण्याच्या ऐवजी क्रोधाने भरून गेली आणि आदिलशहाच्या मात्र मुठी वळल्या. त्या क्रोधाने आदिलशहाचं क्रौर्य हे सर्वांनाच माहिती होतं. आता ह्या बजाजीचा शिरच्छेद होणार, याला देहदंडाची शिक्षा मिळणार असं काहीसं चिन्ह दिसायला लागता क्षणीच त्याच दरबारातले जुने मुत्सद्दी जे मराठी सरदार होते, शिंदे, घाडगे, माने, यांनी आदिलशहाला थांबवलं. हुजूर, जहापना, थोडा सबूर कीजिए, थोडी सबूर करा. अहो, तरुण रक्त आहे, नुकतेच वडील गेलेले आहेत. काय होतंय, कसं होतंय हे कळायच्या आत भावांनी इथे बंदिवान करून आणलेलं आहे. अहो, आम्ही नाही का आपल्या ठिकाणी चाकरीला आलोच की. तसा आज न उद्या हा देखील येईल. आणि असं पहा, बघायला गेलात तर रत्न आहे, रत्न.
त्याचा पराक्रम जर आपल्या सल्तनतीसाठी उपयोगाचा ठरला तर केवढा तो लाभ होईल. आणि म्हणून म्हणतो आम्ही, थोडी सबूर करा, थोडा वेळ त्याला विचारायला द्या, कदाचित त्याचं मन पालटेल. आदिलशहाने विचार केला, हरकत नाही, कैद तर केलेलंच आहे, आता जाऊन जाऊन जाईल कुठं? कैदी तर आपल्या इथंच राहणार आणि हे सगळे ह्याच्याच मुलखातले लोक, हे सगळेजण एकत्र होतील, कदाचित ह्याचं मनही वळवतील आणि जर हा आपल्याशी जोडला गेला तर फायदा आपलाच आहे. क्षणभर थांबायला, एखादा 2 दिवस थांबायला हरकत काहीच नाही. पण आदिलशहानी करारी नजर त्या बजाजीकडे वळवली आणि म्हणाला, ठीक है, सोचने के लिए वक्त मैं जरूर देता हूँ, सोचो, लेकिन सोच सही होनी चाहिए. जरूर विचार कर, पण जो विचार करशील तो प्राण राखणारा असेल असा विचार कर. दरबार बरखास्त झाला आणि आता बजाजीला कारागृहामध्ये नेलेला आहे. शिरवळ जवळची लढाई, त्यानंतर आपल्या मुलखातून विजापूर पर्यंतचा प्रवास, आदिलशहाच्या दरबारामध्ये पेश केलं जाणं आणि त्यानंतर आज बजाजीला थोडी उसंत मिळतीये की हे आपल्या बाबतीत नक्की काय झालं. इतक्या वेगवान घटना घडलेल्या आहेत, आता याच्यातून मार्ग तरी कसा काढायचा आणि हे नेमकं आपल्या बाबतीत काय झालं हा विचार करायला थोडीशी उसंत मिळाली. आठवत आपला मुलूक होता, घोड्यावर टाकलेली मांड, तिथली मोकळी हवा, तिथून मारलेला फेरफटका. अहो, मन तर आपल्या माय मराठी मुलखामध्येच होतं. इच्छा होत होती की आता इथून सुटका व्हावी आणि तिथे जाऊन मोठा पराक्रम गाजवावा. पण हा असा इथे अडकलेला होता, मार्ग दिसत नव्हता, विचारांची सरमिसळ झालेली होती. आणि या सरमिसळ होत असताना स्मरण कुणाचं व्हावं? या विचारांची सरमिसळ होत असताना भगवती देवीचं स्मरण झालं. कोण मला माते आसरा, कोण मला माते आसरा, कोण मला माते आसरा, तू दुराविता भंगली धरा, तू दुराविता भंगली धरा, कोण मला माते आसरा, कोण मला माते आसरा, अनुदिनी आशय पुरवुनी माझे, अनुदिनी आशय पुरवुनी माझे, पडत कसे अजिओझे, सांगे त्याजुनी राग सारा, सांगे त्याजुनी राग सारा, कोण मला माते आसरा, कोण मला माते आसरा, कोण मला माते, मला माते, मला माते आसरा. भगवती, अगं देवी माते, तुझ्याशिवाय मला कोण आसरा आहे? अनुदिनी आशय पुरवुनी माझे. अगं रोज माझे हट्ट तिथं, मी जेव्हा तिकडे होतो तेव्हा पुरवत होतीस, आज माझ्या एका मागणीचं कसं ग तुला एवढं ओझं झालं? आज माझा हट्ट का पुरवत नाहीस? हा बघ, मी असं इथे अडकलोय, अशी माझी तू सुटका कर. भगवती देवीचं स्मरण चालू आहे, हा प्रसंग इकडे घडतोय. आणि दुसरीकडे काल जो प्रसंग दरबारामध्ये घडला तो एका व्यक्तीच्या डोळ्यासमोरून अजिबात हललेला नाहीये. पडद्यामागून विचार चालू आहे की धर्मांतराची टांगती तलवार डोक्यावरती, पण काय ते उभं राहण्यातलं शौर्य, काय ते उत्तर देण्यातलं धैर्य, काय ते नजरेतलं साहस, काय तो विखार. पती असावा तर असा. पडद्यामागून हा विचार होतोय आणि जिच्या मनामध्ये हा विचार आलेला आहे ती दुसरी तिसरी कोणी नाही, आदिलशहाची शहजादी रोशन बेग होती.
प्रत्यक्ष आदिलशहाच्या मुलीचं ते शौर्य, ते धैर्य बघून त्या बजाजीवरती मन आलं. प्रेमासारखी सात्विक भावना, तिला का धर्मजातीची बंधनं असणार आहेत? आणि मनाने वरलं, एक निश्चय केला की ही गोष्ट आता आपण त्याच्यापर्यंत पोचवायची. अहो, आदिलशहाचा कैद खाना काय खायची गोष्ट? पण सगळं धैर्य एकवटलं, कैदखान्यापर्यंत पोचली. दुरून एक आकृती येताना दिसतीये खरी. बजाजी विचार करतोय, रोज अतिशय उग्र चेहऱ्याचे हे सगळे रक्षक आणि यामध्ये ही एक छोटीशी आकृती जवळ येताना बघावी तर ही कोमलांगना कोण बरं? रोशन बेग जवळ आली आणि बजाजीला तिनं आपला मानस सांगितला. खरं तर परपुरुषाला चेहरा दाखवायचा नाही, पण मनाने पती म्हणून वरलं, पडदा दूर केला, नकाब दूर केला आणि आपला मानस सांगितला. हे पहा, तुमचं शौर्य, तुमचं धैर्य बघून ह्या सर्व भ्याड लोकांच्या गर्दीमध्ये मी खरंच भाळले हो तुमच्यावर. तुम्ही माझा स्वीकार करा. कालपर्यंत धर्मांतराची टांगती तलवार होती. 2 भावांनी पकडून घात केलेला होता. वडिलांच्या जाण्याचं दुःख मनामध्ये तसंच अजून ताजं तवानं आहे. काय होतंय हे क्षण 2 क्षण कळलं देखील नाही. आणि ज्या वेळेला बजाजीला काय झालंय हे समजलं, त्या वेळेला 4 पावलं मागं सरकून त्याने सांगितलं, शक्य नाही, हे होणं शक्य नाही. अहो, ज्या धर्मांतरासाठी माझा नकार आहे त्या धर्मातली, त्या यवन धर्मातली सोयरीक करू म्हणता? त्या धर्मातली पत्नी म्हणून तुमचा स्वीकार करावा हे माझ्याच्याने होणार नाही, हे शक्य नाही. इकडे ही शहजादी रोशन बेग अत्यंत व्याकुळ झालेली आहे. हात जोडून म्हणाली, हे पहा, तुमच्याकडे जशा पतिव्रता असतात, जशा सती आहेत, त्याप्रमाणे मी होऊन राहील. पण आता तुमच्या खेरीज मला दुसऱ्या कुणाचाही विचार करायचा नाही. आता तुम्ही माझा स्वीकार करा. आणि नुसतं इतकं बोलून थांबली नाही, पुढे म्हणाली, आता जर तुम्ही माझा स्वीकार केला नाहीत तर हे प्राण यामध्ये, या शरीरामध्ये राहणार नाहीत, ही खात्री माझी. हे इतकं बोलली आणि पाठ करून झप 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 त्या कैदखान्यामधनं बाहेर पडली. आता बजाजीच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ झाली, द्विधा मनस्थिती झाली. इकडे बादशहा धर्मांतरासाठी अडून बसलेला होता. त्याच दरबारातले जुने जाणते आपल्या मुलखातले सरदार म्हणत होते, अरे अरे हे बघ, अडचणीच्या वेळेला हुनर करावा माणसाने, अडचणीच्या वेळेला हुनर करावा. एका हट्टासाठी म्हणून तू अडून राहशील आणि प्राण गमावशील तर मग शौर्य कधी गाजवशील? असं तुला शौर्य गाजवायचंय, स्वराज्यासाठी काहीतरी करायचं आहे, तर या शरीरामध्ये प्राण तर राहिले पाहिजेत ना. सिर सलामत तो पगडी 50, त्यांचा उपदेश हा होता. हकनाक तरुण जीव जाण्यापासून कदाचित ते वाचवू पाहत होते. आणि इकडे मात्र आता हिला नकार दिला तर परस्त्रीच्या हत्येचं पातक डोक्यावर येईल. त्या रात्री विचारांची इतकी गर्दी झाली की बजाजीला झोप लागली नाही. आणि दुसऱ्या दिवशीची पहाट उजाडली. बजाजी अस्वस्थ. त्या दिवशी त्याला पुन्हा एकदा आदिलशहाच्या दरबारामध्ये आणलं गेलं. आदिलशहाने तोच प्रश्न पुन्हा विचारला, क्या सोचा, धर्मांतर करतोस का नाही? जर प्राण हवा आहे तर धर्मांतर कर. अरे शासक म्हणून मी तसा वाईट नाही. आबादी आबाद करेन, वतन देईन, हत्तीचा मान देईन. निरनिराळी प्रलोभन दाखवली गेली. इकडे बजाजीच्या डोक्यात मात्र विचारांची गर्दी. खूप योजना करून शेवटी त्यांनी आता असं ठरवलं की अनेक शक्यता असलेला एकच प्रश्न बादशहाला विचारायचा. आणि त्या भर गर्दीमध्ये, त्या दरबारामध्ये त्यांनी बादशहाला प्रश्न केला, जहापना, तुमची मुलगी देता का मला लग्न करून? तुमची मुलगी जर माझ्याशी लग्न करून आली तर आपोआप मी तुमचा जावई आणि त्यासाठी धर्मबदल करेनच की. पण यासाठी तुमच्या मुलीचा हात माझ्या हातामध्ये देणं गरजेचं आहे. बोला, तुम्ही याला तयार आहात का? ही तडफदार मागणी, अहो एक कैदी हे मागणं करतोय.
अनेक शक्यता आहेत की रागामुळे जागच्या जागी शिरच्छेद व्हावा किंवा कठीणातली कठीण शिक्षा देण्यात यावी, किंवा पूर्व इतिहास बघता खरंच असं व्हावं आणि मग मात्र धर्मांतर करण्या वाचून पर्याय नसावा. झालंही असंच. आजपर्यंतचा इतिहास साक्षी आहे की अंधपणाने धर्मप्रसार करण्यासाठी कुठलीही आहुती द्यायला तयार असलेल्या त्या बादशहानी हे देखील दान देऊ केलं आणि आपल्या मुलीचा, त्या रोशन बेगचा विवाह म्हणजेच निकाह त्यांच्या पद्धतीने हा त्या बजाजीशी लावून दिला. बजाजीचं धर्मांतरण झालं. आता बजाजी मुसलमान झाला. बादशहाचा जावई हवा तो योग्य मान मिळत होता, सर्व प्रकारची सत्ता मिळालेली होती. काही दिवस गेले, अहो शरीराचं धर्मांतर झालं होतं, मनाचं काय? मन मात्र अजून आपल्या मातृभूमीकडे ओढ घेत होतं. मनामध्ये खूप वेळेला यायचं की एखादी संधी मिळावी आणि दौडत आपल्या मुलखाकडे जावं, पण बादशहा सजग होता. असेच काही दिवस गेले आणि ती संधी आता बजाजीला प्राप्त झाली. सगळं काही आलबेल होतं. धर्मांतरण झालेलं होतं. तो आपल्या धर्मात आलेला होता. आपल्या राज्याच्या विस्तारासाठी कार्यही करत होता. आपल्या मुलीचा नवरा देखील होता. म्हणजे आता कुठे परत जाण्याची सोय नाही. आणि हिंदू धर्मात तर नाहीच नाही. एक दिवस बजाजी म्हणाला, जहांपना, हुजूर, मी आता बरेच वर्ष झाले माझ्या घरी गेलेलो नाही. माझ्या मुलखामध्ये जाऊन येतो. थोडीफार मला तिथली देखील व्यवस्था पाहिली पाहिजे. थोडीफार तिथली व्यवस्था लावतो आणि काही दिवस राहून परत येतो. आता या मागणीला नकार देण्यासारखं कुठलंही कारण बादशहाकडे नव्हतं. ही मागणी मान्य झाली. मनामध्ये एकच आहे, रणी फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महान, विजयश्रीला श्री विष्णू बरी भगवा झेंडा एकच हा. त्या भगव्या झेंड्याचं स्मरण आणि स्वराज्यासाठी काहीतरी करण्याचं धोरण, या दोन गोष्टी मनामध्ये धरल्या. घोड्यावर मान टाकली आणि वायू वेगाने आता आपल्या मुलखाकडे यायला निघाला. मनामध्ये आनंदाने ऊर भरून येतोय. जशी जशी मातृभूमी जवळ आली तस तसा ह्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पण आपल्या गावी जाण्याच्या आधी आता ह्या बजाजीनं आधी असं ठरवलं की शिखर शिंगणापूरला त्या शंभू महादेवाचं दर्शन घ्यावं. हे शिखर शिंगणापूर हे सिंहल राजाने वसवलेलं आणि म्हणून शिंगणापूर, आणि उंच ठिकाणी आहे म्हणून शिखर, अशी त्याची माहिती ही इतिहासात सापडते. या शिखर शिंगणापूरला हा बजाजी गेला. आता काहीसच अंतर उरलं की शंभू महादेवांचा गाभारा आणि बजाजी हे दर्शन घडणार. इतक्यात तिथले जे लोक होते त्यांच्यापर्यंत याच्या धर्मबदलाची वार्ता का गेली नव्हती? ही गेलेली होती आणि त्यांनी बजाजीला अडवलं. त्याचा मार्ग रोखून उभे राहिले आणि म्हणाले, अरे, आपला हिंदू धर्म सोडून परक्या धर्मामध्ये गेलास खरा, क्षणभराचा देखील विचार तुझ्या मनामध्ये आला नाही. ज्या मातीत लहानाचा मोठा झालास, वाढलास, खेळलास, रुजलास, एका क्षणामध्ये ते मूळ तोडलंस आणि परकीय धर्म स्वीकारलास. बरं, स्वीकारलास तो स्वीकारलास. आज उजळ माथ्याने तू इथे येतोयस. हा भ्रष्टाचार आम्ही इथे खपवून घेणार नाही. आज तुला शंभू महादेवांच्या दर्शनाची परवानगी नाही. आज तुला हे दर्शन घेता येणार नाही. आज पहिल्यांदा जो सल इतकी वर्ष बजाजीनं मनामध्ये ठेवला होता त्याच्यावर प्रहार झाला. आपल्याला भगवंताचं दर्शन होणार नाही. ज्या शंकरांच्या उपासनेने आजपर्यंतचे दिवस कंठले, ज्या भगवती देवीच्या आठवणीत मी राहिलो, आज समोर काही पावलांवर तो देव असताना मला त्याचं दर्शन घेता येणार नाही. अतिशय व्याकुळ मनस्थिती आहे. आणि बजाजी म्हणतोय, वंदन करुनी शिवाला, वंदन करुनी शिवाला, म्हणवावे आपुले तुम्ही देवा. हे शंभू शंकरा,
मी आज तुम्हाला शरण आलेलो आहे. आज मला असं अभेरू नका, मला असं लाथाडू नका, मला आपला म्हणा. वंदन करुनी शिवाला म्हणवावे आपुले तुम्ही देवा. ना तरी व्यथित मने मी सोडीन की आपुल्याच या देहा. भगवंता, अरे आज तुझ्यापाशी आलेलो आहे. आज मला दर्शनापासून असं वंचित ठेवू नकोस बघ बरं. तू जर मला इथून पाठवलंस ना तर खरंच कैलासावर जाईन. म्हणजे हा देह सोडून कायमचाच कैलासवासी होईन असा मला तुझ्या दर्शनाचा लाभ दिल्याशिवाय परत पाठवू नकोस. अतिशय व्याकुळ अंतःकरण आहे आणि आता काय करावं या विचारामध्ये बजाजी आहे. या वेळेला मात्र परिस्थिती ही बजाजीला प्रतिकूल नाही, त्याचा घात करणारी नाही, उलट अनुकूल आहे. वार्ता अशी समजली की तिथूनच जवळ देऊळवाडा नावाचं जे ठिकाण आहे तिथे प्रत्यक्ष जिजाऊ मासाहेब आणि शिवराय येऊन थांबलेले आहेत. अहो, भगवंताची भेट व्हायची ना तर ती कुठल्याही रूपामध्ये होते. आता या शिवाचं दर्शन नाही पण त्या शिवाचं मात्र दर्शन घ्यायचं मनाशी निश्चय केला आणि धावत 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 पायऱ्या उतरून खाली आला. देऊळवाड्याकडे प्रस्थान ठेवलं. खरं बघायला गेले तर बजाजी हे शिवरायांचे मेहुणे आणि त्यामुळे त्यांना अडवण्याचा प्रश्न नव्हता. जिजाऊ मासाहेबांजवळ गेले. एखादं लेकरू ज्याप्रमाणे आईकडे ओढीनं जातं ना त्याप्रमाणे गेले आणि त्यांच्या पायावर कोसळले. मासाहेब, चुकलं हो माझं. खरंच खूप मोठा गुन्हा झाला माझ्याकडनं. परिस्थितीच्या रेट्यात म्हणा, काय करावं हे कळलं नाही म्हणून म्हणा, पण एक मात्र सांगतो की कुठल्या मोहाने, कुठल्या प्रलोभनाने, कुठल्या सत्तेच्या लालसेनं मी हे धर्मांतर केलं नाही. बरं, धर्मांतर घडलं खरं, पण आज मी तुमच्याकडे आलेलो आहे. आता मला परत तिथे जायचं नाही. आता मला तुमचा म्हणा. जिजाऊ मासाहेबांनी उठवलं. शिवाजी राजांनी पाठीवरून हात फिरवला, घट्ट आलिंगन दिलं. अभिप्राय समजला. ये हृदयीचे ते हृदयी. शब्दांची गरज लागत नाही. राजे, अहो मी आता हा असा स्वराज्यामध्ये आलेलो आहे. आज तुम्ही इथे सांगाल त्या क्षणी मी प्राण द्यायला तयार आहे. हे प्राण कदाचित तुमच्या पायाशी व्हायचे, या मातीमध्ये मिसळायचे, म्हणून कदाचित मी आजपर्यंत हा प्राण धरून आहे असं समजा. पण आता मात्र ह्याच्यातून मार्ग काढा. हा जो माझ्यावरचा कलंक आहे हा तुम्ही पुसून टाका. शिवरायांनी व्याकुळता बघितली. बजाजी तो लागला राय पाया. बजाजी तो लागला राय पाया. नवावे मला उद्धरात राया. अंगीकारी मज दीन वत्सलाया. कणव करुनी करू काय उपाया. कणव करुनी करू काय उपाया. दूरवाया जी अशांतराया. दूरवाया जी अशांतराया. शिवरायांचे पाय धरले. नेत्रांमध्ये अश्रू दाटून आले. त्याचा अभिषेक त्या महादेवाच्या पिंडीवर करता आला नाही म्हणून की काय, या चरणांवरती अभिषेक झाला. अहो, अंतर कळणाऱ्याजवळ याचना करावी. अंतर कळण्याजवळ, अंतर ज्याला कळतं त्याच्या जवळ याचना करावी. आणि म्हणून बजाजीनं देखील शिवरायांजवळ याचना केली. शिवरायांनी पाठीवरती हात फिरवला आणि सांगितलं, बजाजी आता राजे असं करा, निश्चिंत मनाने घरी जा. काय करायचं हे आपण जरूर बघू. अहो मी आहे ना, मी आहे. राजांच्या ह्या एका उद्गारामध्ये आपला स्वीकार झाल्याची कृतकृत्यता बजाजीला जाणवली आणि अतिशय शांत अंतःकरणाने तो घरी गेला. राजे मात्र इकडे विचार करतायत, सौधावरती उभे आहेत.
अहो, प्राण जाण्याची टांगती तलवार डोक्यावर असताना हा तारुण्याने सळसळलेला युवक आपल्याकडे आलेला आहे. आता हे रत्न आपण स्वातंत्र्य मातेच्या मुकुटाच्या कोंदणात जडवल्याशिवाय त्याला जाऊन द्यायचं नाही. हा स्वराज्यामध्ये आलेला आहे, हा परत त्यांचा होता कामा नये. कारण ही स्वातंत्र्य लक्ष्मी आपल्याला अशीच पुजायची आहे, तिची भरभराट ही अशीच व्हायची आहे. प्रगटावी शौर्याने, प्रगटावी शौर्याने, वंदावे दिव्य चरण सर्वस्वी. प्रगटावी शौर्याने, वंदावे दिव्य चरण सर्वस्वी. स्वातंत्र्य लक्ष्मी ऐसी, स्वातंत्र्य लक्ष्मी ऐसी, शोभावी दीप्त नित्य तेजस्वी. रामा राम राम हरे हरे, रामा राम 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 सीतापते. रामा राम 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 हरे हरे, रामा राम 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 रघुत्तम. रामा राम. प्रगटावी शौर्याने, वंदावे दिव्य चरण सर्वस्वी. स्वातंत्र्य लक्ष्मी ऐसी, शोभावी दीप्त नित्य तेजस्वी. तिचं तेज जर असं नित्य दीप्तिमान राहायला हवं असेल तर असे वीर आता घालवून चालणार नाही. काळाच्या पुढचा विचार करणारी जी दृष्टी माणसं असतात ना, ती अशी असतात. पुनीत केले विष्णुदासी, तुकाराम महाराजांनी यासाठी म्हणलेलं आहे. आपल्या आश्रयाला जो आलेला आहे, आता त्याचा उद्धार करणं, त्याला पावन करून घेऊन आपल्याकडे आणणं, शिवरायांचा उद्देश हा होता. आणि फक्त कल्याणासाठी एक निश्चय झाला. आणि दुसऱ्या दिवशी सर्व आचार्यांची, धर्ममार्तंडांची, ब्रह्मवृंदांची सभा बोलावली गेली. खरं तर राज्याभिषेक झालेला नसला तरी समाज मान्यता शिवरायांना राजे म्हणून होती. त्यांनी एक फरमान काढावं आणि सर्वांनी हजर व्हावं. त्यांनी एक आदेश द्यावा आणि त्याप्रमाणे करायलाच लागावं. पण स्वराज्य हिंदवी होतं. कल्पना त्यांना ह्याची होती की ज्या वेळेला राजसत्ता आणि धर्मसत्ता ह्या गुण्या गोविंदांनी एकत्रित येतील, परिवर्तन हे तेव्हा शक्य आहे. त्यावेळेला त्यांनी जो विचार केला, आजकालच्या युगामध्ये देखील हा विचार आपण करणं गरजेचं आहे. हे राष्ट्रीय कर्तव्य खरं तर आपलं आहे की संस्कार होण्यासाठी चरित्र या प्रकारची अभ्यासली गेली पाहिजेत. संस्कार हा झाला पाहिजे. सभा भरली आणि स्वातंत्र्य सूर्य बोलायला उभा राहिला. शिवराय बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, विधी समविधी निर्माणी, विधी समविधी निर्माणी, शक्त तुम्ही प्रार्थितो क्षमा देवा. अहो, या ब्रह्मदेवानी जसं सृष्टीचं निर्माण केलं ना, त्याप्रमाणे एखादा विधी तुम्ही शोधून काढा. विधी समविधी निर्माणी, शक्त तुम्ही, हे तुम्हालाच शक्य आहे. मी प्रार्थना करतो. नम्रत्व पहा किती आहे. खरं तर साम्राज्याचे राजे हे, पण दुसऱ्याच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करतोय की काय असं वाटून विनंती केलेली आहे. विधी समविधी निर्माणी, शक्त तुम्ही प्रार्थितो क्षमा देवा. विधी समविधी निर्माणी प्रार्थितो, विधी समविधी निर्माणी, शक्त तुम्ही प्रार्थितो क्षमा देवा. वाटे पाहुनी सकला, वाटे पाहुनी सकला, या कार्याचा जगास बहु हेवा. रामा राम राम हरे हरे, रामा राम 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 हरे हरे, रामा राम 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 हरे हरे, रामा राम राम राम
उत्तमा रामा रामा. हे ब्रह्मवृंदांनो, हे धर्म मार्तंडांनो, धर्म हा तुम्ही आचरता. आचार विचार उच्चार हा तुमच्या अधीन आहे. कारण सात्विक आचरणाने धर्म हा तुमचा आचार आहे. श्रुतींच्या उच्चाराने तो उच्चार आहे. आणि पालन करता म्हणून विचार तो मात्र आता उच्च कंठरावानी एकच व्हायला हवा की हा सगळा हिंदू हा बांधव आपला व्हायला हवा. यासाठी शुद्धीकरणाचा विधी हा आपल्याला अपेक्षित आहे. घडलेला सर्व प्रकार सांगितला, ही योजना समोर ठेवली. शेवटी प्रवृत्ती आहे. काही जण याच्या पक्षातले होते. एखादा विचार जो समाजावरती बऱ्याच अंशी पुढे परिणाम करू शकतो असा विचार जेव्हा सुरुवातीला समोर येतो त्यावेळेला काही जणांचा विरोध, काही जणांचं प्रोत्साहन किंवा अनुमोदन हा तर नियमच आहे. काही ब्रह्मवृंदांनी हे अधमकृत्य करायला नकार दिला, पण काही ब्रह्मवृंदांनी मात्र तयारी दाखवली. श्रुती स्मृती पुराण जे काही मिळेल त्याचा धांडोळा घेतला गेला. अखेरीस देवल स्मृतीमध्ये अशी एक सोय सापडली की ज्याद्वारे ही शुद्धीकरणाची प्रक्रिया, हा शुद्धीकरणाचा विधी होऊ शकेल. मग अवकाश तो कसला. शुद्धीकरणाची सर्व सिद्धता झाली. हा विधी होणार. आऊसाहेब बसलेले आहेत, शिवराय आहेत, ब्रह्मवृंद आहे, धर्ममार्तंड आहेत, सर्व प्रजाजन आहेत. आणि स्थानही ते आहे की जिथून बजाजीला दर्शन न मिळवता परत पाठवलं होतं. त्या शिखर शिंगणापूरवरती प्रभू महादेवाच्या समोर या शुद्धीकरणाच्या विधीची जय्यत तयारी झाली. सर्व सिद्धता झाली. मंगल स्नानाचा अभिषेक करण्यात आला. मंगल अभिषेक, मंत्रोच्चार यामध्ये हा शुद्धीकरणाचा विधी पार पडला. डोळ्यामध्ये अश्वांची गर्दी, मनामध्ये विचारांची गर्दी. बजाजी अगदी कृतकृत्य झाला. राजे, आजपर्यंत धर्मांतर 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 म्हणून जो कलंक मला लागलेला होता तो आज तुमच्यामुळे पुसला गेला. या अशुभाची सावली माझ्यावरनं तुम्ही काढून घेतलीत आणि तुमच्या छत्रछायेखाली मला घेतलं. अशुभ तयांपुढे शुभ होऊन या ठाके. हा शुद्धीकरणाचा विधी झाला. हा विधी अजून डोळ्यासमोरून हलत नाहीये. आऊसाहेब आपल्या दालनामध्ये विचार करतायत, शिवबा, अरे शुद्धीकरण घडवलंस, इतकं मोठं पाऊल उचललंस की इतिहास याची नोंद जरूर घेईल. तू जे केलंयस ना ते लाख मोलाचं आहे. पण एक शंका मात्र माझ्या मनात आहे. तू म्हणशील तर विचारते. आऊसाहेब, अहो शंका कसली, तुम्ही आज्ञा करा. शिवराया, अरे हे शुद्धीकरण हे परत हिंदू धर्मामध्ये येणं तू मानशील, मी मान्य करेल, ही पिढी मान्य करेल. पण त्यांचा सार्वत्रिक स्वीकार व्हायला हवा असेल तर तशी योजना घडली पाहिजे की जेणेकरून पुढे पिढ्यानपिढ्यांमध्ये त्यांना कोणी दोष देणार नाही. याची काही सोय. शिवराय द्रष्टे होते. विचार हा देखील झालेला होता. मासाहेबांना म्हणाले, मासाहेब, अहो योजना तयार आहे, पहा बरं तुम्हाला कशी वाटते. मासाहेबांच्या कानावर योजना घातली आणि त्याप्रमाणेच घडलं. 3 पिढ्यांचा जो या भोसले निंबाळकर कुटुंबाचा जो स्नेहबंध होता तो अजून दृढ झाला. या बजाजी निंबाळकरांचा जो मुलगा महादजी, त्याला शिवरायांची मुलगी सखूबाई ही पत्नी म्हणून सोयरीक जुळवली गेली. सईबाई ह्या तर आधीच निंबाळकरांची माहेरवाशीण होत्या आणि जिजाबाई आणि शहाजीराजे यांच्या विवाहामध्ये देखील निंबाळकरांचं मोठं योगदान होतं. असा हा पिढ्यापिढ्यांचा संबंध अजून दृढ झाला. शिवाजी महाराजांचे व्याही आता निंबाळकर झाले. बोल लावायला आता जागा उरली नाही. आज देखील जो शिखर शिंगणापूरचा उत्सव होतो त्याच्यामध्ये पहिला मुक्काम हा आजही निंबाळकरांच्या घरामध्ये असतो. समाज मान्यता मिळाली, सार्वत्रिक स्वीकृती झाली. फक्त व्याही करून घेतलं नाही तर मानाच्या पंक्तीमध्ये राजांच्या नंतरचं
जे पान आहे ते आज देखील निंबाळकर घराण्याचं असतं. हा मान राजांनी आजन्म देऊ केला, तो आजही पिढ्यानपिढ्या चालत आहे. भविष्यावरती ज्यांच्या विचारांची सावली राहते असे थोर लोक की जे केवळ समाजाच्या कल्याणासाठी म्हणून हा सर्व व्याप करतात, हा सर्व प्रपंच चालवतात, त्यांचं कर्तृत्व हे असं असतं. शिवरायांचं जे क्षात्रतेज होतं त्याच्यामध्ये पुनीत करण्याची, पावन करण्याची ही शक्ती, ही धारणा या गोष्टीमुळे होती, कारण त्यांच्या या क्षात्रतेजाला अध्यात्माचं अधिष्ठान होतं. आणि म्हणून परधर्मात गेलेला आपला एक वीर पावन करून आपल्या धर्मामध्ये त्यांनी आणला. संतांची, विष्णुदासांची ही जी परंपरा आहे ही दृढपणे पावन करून आपल्या धर्मामध्ये आणण्याची ही त्यांनी पुढे चालवली. आज देखील खरा विचार हा आपण असा करायला हवाय की आजूबाजूला अनेक घटना ह्या ज्या घडतायत त्यावेळेला सजगता ही आपल्या ठिकाणी पण अशीच हवी. हा विष्णुदासांचा धर्म हा आपण देखील असाच पाळायला हवा, हाच आशय व्यक्त करताना तुकाराम महाराज पूर्व रंगासाठी घेतलेल्या पदात म्हणतात, पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी. संगे आपुलिया दोषी, संगे आपुलिया दोषी, पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी, विष्णुदासी. घडलेली ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. एक दोन शब्द फक्त मनोगत व्यक्त करायचंय की 4 दिवसांपूर्वी मी इथे उभी राहू शकेन की नाही अशी माझी स्थिती होती, पण इच्छा जरूर मनामध्ये होती. 2 प्रकाराने मला हा अनुभव आला. परवाच बुवांनी कीर्तनामध्ये सांगितलं की जेव्हा गुरुची इच्छा असते की काहीतरी व्हावं, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, हा अनुभव मला इथेही आला आणि माझ्या गुरूंच्या कृपेने देखील आला. कृतज्ञता ही एकच भावना माझ्यापाशी आहे, ती मी व्यक्त करते. त्यांच्या ऋणामध्ये तर मी आजन्म राहणार आहे. आज माझे हे जे साथीदार आहेत माझ्यापेक्षा अतिशय अनुभवी आहेत, पण त्यांनी मला सांभाळून घेतलं, यासाठी मी त्यांच्या ऋणात त्यांचं ऋण व्यक्त करते. इथे संयोजकांचे देखील आभार, आणि श्रोत्यांविना तर काही होऊ शकत नाही, त्याच्यामुळे श्रोत्यांचे देखील आभार. तुकाराम महाराजांनी मागितलेलं मागणं मागू, बोध फक्त हा लक्षात ठेवायचा आहे की हे राष्ट्रकार्य आपल्या सर्वांचं आहे, त्यामुळे सजगता ही आपल्याजवळ आपण ठेवायची आहे. विष्णुदासांची हीच परंपरा आपणही पुढं न्यायची आहे. तुकाराम महाराजांनी मागितलेलं मागणं मागू आणि सुप्रसन्न असलेल्या भगवंताची आरती करू. आज दासनवमीचा 6वा दिवस आणि वर्ष 94. हे कीर्तनकार जे आपल्याकडे येतात त्यांचे खरं आभार प्रदर्शन मानायचं, ही मोठी जबाबदारी मातोश्रींनी आमच्याकडे दिलेली आहे. हे खरं काय आभार मानायचे हे मला कळत नाही खरं. म्हणजे आता एवढे माझ्यापुढे सगळे ज्येष्ठ लोक, तज्ज्ञ लोक सगळे बसलेले असतात, त्यात 2 शब्द बोलायचं म्हणजे फार अवघड आहे, तरी मी प्रयत्न करतो. एक डिसेंबर महिन्यामध्ये एक 4 ओळी सांगतो, जास्त वेळ घेत नाही, पण मला वाटतं बहुतेक 7:30ला कुठली तरी सिरियल लागली असेल स्टार प्रवाहाला. असं लागली तरी आपले लोक बसतील. तर डिसेंबर महिन्यामध्ये मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो.
त्याच्याकडे गेलो असताना आम्ही बाहेर हॉलमध्ये गप्पा मारत बसलेलो होतो आणि त्याची मिसेस त्याच्या मुलाचा अभ्यास घेत होती. अभ्यास कुठल्या विषयाचा घेत होती? गणिताचा. गणिताचा अभ्यासामध्ये भूमितीचा, आणि त्या भूमितीमध्ये पायथागोरसचा सिद्धांत त्याची आई त्याला समजून सांगत होती. 4 वेळा झालं, 5 वेळा झालं, पण त्याला तो लक्षात येत नव्हता पायथागोरसचा सिद्धांत. शेवटी ती चिडून त्याला म्हणाली, अरे दगड्या, तुला येत तुझ्या डोक्यात दगड धोंडे भरले काय? एक तर तू तरी दगड असशील किंवा तुझ्या डोक्यात तरी दगड धोंडे भरले असतील. तर दगड ह्या नावाने मला आता लक्षात आलं की मगाशी तब्बलजींकडे हातोडी नव्हती, मी ते विसरले. तर मला म्हणाले की तुमच्याकडे खिळा ठोकायची हातोडी आहे का? म्हटलं ती पण नाहीये. मग आलं कुटायचा बत्ता आहे का? तो घरात सापडेना. तर मग मला म्हणाले दगड तरी आहे का? म्हटलं दगड आहे म्हटलं. तर म्हणून जो त्यांना तो मी दगड आणून दिला, त्यांनी तो तबला म्हणून आपण त्याला दगड 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 म्हणतो. तोच दगड आज आपल्याला उपयोगाला आला. तरी तुम्ही दगड झाला नाही, आम्ही दगडच आहोत. असो, गमतीचा भाग आहे. तर आज ते आपल्याकडे श्रेयस बुवा आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप सुंदर सुंदर नवीन कीर्तनकार आपल्याला ते दरवर्षी देत असतात. यावर्षी सुद्धा त्यांनी आपल्याला 3 कीर्तनकार नवीन दिलेत आणि त्याबद्दल मी खरं त्यांचे आभार मानतो. कारण एवढ्या मोठ्या लोकांची आपल्याकडे कीर्तन होणं म्हणजे आमचं भाग्य आहे आणि हे खरं भाग्य श्रेयस बुवांमुळे आपल्याला लाभलेलं आहे. आणि आजचे कीर्तनकार रुचाताई प्रभुणे यांचं आज आपल्याकडे पहिल्यांदाच कीर्तन झालं आणि फारच सुंदर झालं. त्या आल्या आल्या मला म्हणाल्या की म्हणे मला 4 दिवस म्हणजे जरा घशाचा प्रॉब्लेम होता. म्हणजे काही काळजी करू नका, या नारदांच्या गादीवर उभं राहा आणि समोर समर्थांकडे बघा, एकदम व्यवस्थित कीर्तन होईल, काही काळजी करू नका. आणि त्याप्रमाणे अतिशय उत्कृष्ट असं कीर्तन त्यांनी आपल्यापुढे सादर केलेलं आहे. आणि श्रेयस बुवांना मी अशी एक विनंती करतो की त्यांनी दरवर्षी रुचाताई प्रभुणे यांचं कीर्तन आमच्याकडे द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि बोनस तेच मी मला म्हटलं मला बोलता येत नाही तर प्रयत्न करतो. असो, तर आजच्या कीर्तनकारांना मी हा समर्थांचा प्रसाद देतो, तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ. त्याच्यानंतर गणपतीची आणि समर्थांची आरती होईल आणि मग कार्यक्रम संपेल. उद्या संध्याकाळी 5 ते 7 रेशीमताई खेडकर यांचं कीर्तन होणार आहे. तरी आज ज्या संख्येने उपस्थित राहिलेले आहोत त्याच्यापेक्षा जास्त संख्येने उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. नमस्कार. याच्यामध्ये सांगण्याची गोष्ट अशी आहे की शिवाजी राजांनी बजाजी राजांना म्हणलं मी आहे, तसं मला माझ्या गुरुजींनी म्हणलं मी आहे, त्यामुळे काळी एकचा तबला वगैरे पण आणून ठेवला होता. पण ऐन वेळेला त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी उभी राहिली, कारण माझा आवाज हा सध्या सार्वत्रिक चर्चेचा विषय होता. पण केवळ त्यांच्या कृपेने आज हे सगळं झालेलं आहे, त्यामुळे त्यांना नमस्कार.